निर्मितीमध्ये या महापुरुषाचं फार मोठं योगदान आहे. आपण जर आपल्या भारताची अर्थव्यवस्था ही बघितली, त्या अर्थव्यवस्थेमधलेही भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना असेल, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे हिल्टन यंग कमिशनरला जी सादर केलेली एक विचार होते, त्या विचारांवर आधारित आहे. तसंच त्यांचे जे विचार होते तर ते स्वतः ते सांगायचे, देशाला स्वातंत्र्यासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढले पाहिजे, ही त्यांची विचारधारा होती. त्याचप्रमाणे 30 मार्च 1927 रोजी त्यांनी महिलांना उद्देशून बोलताना सांगितलं होतं की नवरा व मुले दारू प्यायली तर त्यांची जेवण देऊ नका. ही विचारधारेने त्यांनी या आधुनिक भारताला घडवलेलं आहे. अशा या महामानवाला अभिवादन करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. तरी मी सर्वप्रथम आपल्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर VS जगदाळे सर, उपप्राचार्य डॉक्टर PG आंबेकर सर, त्याचप्रमाणे कार्यालयीन कुलसचिव समाधानजी केदारे सर, पवार सर, त्याचप्रमाणे सायन्सचे इन्चार्ज डॉक्टर VS देसले सर, सर्व शिक्षक कर्मचारी सर्वांचं मी या प्रसंगी स्वागत करतो. जास्त वेळ न घेता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना एक प्रगढतेने आपल्याला समजून घेण्यासाठी मी आपल्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर VS जगदाळे सरांना विनंती करतो, आम्हाला त्यांच्या विचारांविषयी माहिती द्यावी. मला असं वाटतं की त्याच्या शेवटी बोलणार आपण काही त्यांच्या व्हिडिओ क्लिप्स आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुरुवातीला बघणार आहोत. या आपल्या महाविद्यालयाच्या महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने आज आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ऑनलाईन माध्यमातून एकत्र या कार्यक्रमाचं आयोजन करत आहोत. या प्रसंगी उपस्थित असलेले महाविद्यालयाचे उपप्राचार्य आंबेकर सर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य बुडके मॅडम, आपल्या महाविद्यालयाचे पर्यवेक्षक सुपरवायझर डॉक्टर BS देसले सर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर पवनसिंग परदेशी, आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी शेंडगे सर, सर्व उपस्थित विभाग प्रमुख आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो, भारताला ज्या व्यक्तिमत्वाने एक दिशा दिली असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज स्मृती दिन. मला असं वाटतं की त्यांच्या आवाजातूनच आज आपण त्यांना त्यांच्या कार्याची, त्यांच्या करारीची, त्यांच्या ध्येयाची, त्यांच्या संघर्षाची नवीन पिढीसाठी पुन्हा एकदा ओळख करून द्यावी असं माझा मनोगत होता. आणि शेंडगे सर आणि परदेश सरांनी अतिशय चांगले उपक्रम सुरू केलेला आहे. ऑनलाईन माध्यमातून आपण त्यांच्या काही व्हिडिओ क्लिप्स बघणार, नंतर आपण समारोपच्या वेळेस मी बोलणार. शेंडगे सर. धन्यवाद सर. So far, as the ultimate goal is concerned, I think none of us. सर व्हिडिओ दिसत नाही. Any doubt? But दिसतो my सर आता. fear, हो येस. I must express clearly, is this. Our difficulty, as I said, is not about the ultimate future. Our difficulty is how to make the heterogeneous mess that we have today take a decision in common and march in a cooperative way on that road which is bound to lead us to unity.
Our difficulty is not with regard to the ultimate. Our difficulty is with regard to the beginning. Mr. Chairman, therefore, I should have thought that in order to make a start, in order to induce every party, every section in this country, it would be the act of greatest statesmanship for the majority party even to make a concession to the prejudices of people who are not prepared to march together. And it is for that I propose to make this appeal. Let us leave aside slogans. Let us leave aside words which frighten people. Let us even make concession to the prejudices of our opponents. Bring them in so that they may willingly join with us on marching upon that road, which, as I said, if we walk long enough, must necessarily lead us to unity. And if I, therefore, from this place, support Dr. Jaikar's amendment, it is because I want all of us to realize that whether we are right or wrong, whether the position that we take is consonance with our legal rights, whether that accords with the statement of May 16th or December 16th, leave all that aside. This is too big a question to be reduced to the position of mere legality. It is not a legal question. I say leave aside all these considerations and make some attempt whereby those who are not prepared to come will come. Let us make it possible for them to come. That is my appeal. In the course of the debate that took place, there were two questions which were raised, which struck me so well that I took the trouble of taking them down on a note paper. The one question was, it was asked, I think, by my friend, the Prime Minister of Bihar, who spoke yesterday in this assembly. He said, how can this resolution prevent the League from coming into the Constituent Assembly? Today, my friend Dr. Shyam Prasad Mukherjee asked another question. Is this resolution inconsistent with the cabinet mission's proposal? Now, sir, I think they were very important questions. And they, I think, ought to be answered. And answered categorically. I do maintain that this resolution, whether it is intended to bring about the result or not, whether it is the result of cold calculation, or whether it is a mere matter of accident, is bound to have the result of keeping the Muslim League out. And I'll substantiate what I said. Sir, I invite your attention to paragraph 3 in the resolution, which I think is very significant and very important. Paragraph 3 envisages the future constitution of India. I do not know what is the intention of the mover of the resolution, but I take it that it is a sort of, after this resolution is passed,
it will act as a sort of a directive to the Constituent Assembly to frame the Constitution in terms of paragraph 3 of the resolution. What does paragraph 3 speak of? Paragraph 3 says that in this country there shall be two different sets of polity. One at the bottom, the autonomous provinces or the states, or such other areas as care to join a united India. These autonomous units will have full powers. They will have also residuary powers. At the top and over the provincial units, there will be a union government having certain subjects for legislation, for execution, and for administration. Sir, as I read this part of the resolution, I do not find any reference to the idea of grouping an intermediary structure between the union on the one hand and the provinces on the other. Now, reading this paragraph in the light of the cabinet mission's statement, or reading it even in the light of the resolution passed by the Congress at its Wardha session, I must confess that I am a great deal surprised at the absence of any reference to the idea of the grouping of the provinces. So far as I am personally concerned, I do not like the idea of grouping. I like a strong, united center, much stronger than the center we had created under the Government of India Act of 1935. But sir, these opinions, these wishes have no bearing on the situation at all. We have traveled a long road. The Congress party, for the reasons best known to itself, consented, if I may use the expression, to the dismantling of a strong center which had grown into this country as a result of 150 years of administration, and which I must say was to me a matter of great admiration and respect. But having given up that position, having said that we do not want a strong center, and having accepted that there must be or should be an intermediate polity, a sub-federation between the union government and the provinces, I like to know why there is no reference in paragraph 3 to the idea of grouping. I quite understand that the Congress party, the Muslim League, and His Majesty's government is not ad idem on the interpretation of that particular idea about grouping. But I always thought, and I will be prepared to stand corrected if it's shown that I am wrong, that at least it was agreed by the Congress party that if the provinces who are to be within the different groups consent to form a union or a sub-federation, the Congress would have no objection to that proposal. I believe I am correct in interpreting the mind of the Congress party. So the question that I ask is this: why did not the mover of this resolution
make reference to the idea of having a union of the provinces or a group of provinces on the terms on which he and his party was prepared to accept. Why is the idea of union completely effaced from this resolution? I find no answer. सर दुसरा पण लावू का? सर अनम्यूट करा आपण. हो, दुसरा पण घ्या. ओके सर. डॉक्टर बाबा साहब आंबेडकर आवाज येतोय सर? भारत के राज्य हो, येतोय. घटना एक महान शिल्पकार. बाबा साहब ने अपना पूरा जीवन दलितों को न्याय और हक दिलाने में समर्पित किया. भीमराव रामजी आंबेडकर जी का जन्म 14 अप्रैल 1891 में एक सामान्य कुटुंब में हुआ. उन्होंने अपना प्राथमिक शिक्षण गांव में किया और उसके बाद आगे की पढ़ाई के लिए वह अपने परिवार के साथ बंबई आ गए. बंबई में स्थित एल्फिस्टन कॉलेज में अपना उच्च शिक्षण पूर्ण किया. आगे जाकर उन्होंने न्यूयॉर्क स्थित कोलंबिया यूनिवर्सिटी में अर्थशास्त्र में एमए की पदवी ली और फिर डॉक्टरेट भी किया. बंबई के सिडनेम कॉलेज में नौकरी कर उन्होंने कुछ पैसे इकट्ठा किए और फिर लंदन जाकर बैरिस्टर की पदवी हासिल की. सन 1924 में बंबई के हाई कोर्ट में उन्होंने वकालत का काम शुरू किया. विधानसभा के सदस्य बनने के बाद उनका सामाजिक सफर शुरू हुआ. दलितों के उद्धार के लिए उन्होंने कई आंदोलन और सत्याग्रह किए, जैसे कि 14 तालाब में दलितों को पानी मिलने का हक, दलितों को मंदिर में प्रवेश मिलने का हक. ऐसे अनेक सत्याग्रह में वह यशस्वी हुए. छूत अछूत के विरुद्ध में उन्होंने आवाज उठाई और अपने विचार लोगों तक पहुंचाने के लिए उन्होंने बहिष्कृत भारत और जनता जैसे वर्तमान पत्र प्रकाशित किए. महिलाओं के उद्धार के लिए उन्होंने कई आंदोलन में भाग लिया. बाबा साहब को किताबें पढ़ने का बहुत शौक था. उन्होंने करीब करीब 11 ग्रंथ लिखे. डॉक्टर आंबेडकर ने गोलमेज परिषद में प्रतिनिधित्व किया. वहां उन्होंने हरिजनों के लिए अलग आरक्षण का प्रस्ताव रखा और आगे जाकर हरिजनों को आरक्षण मिला. बाबा साहब वाइसरॉय के कार्यकारिणी सदस्य हुए और उस दौरान उन्होंने दलितों के विकास के लिए कई रास्ते निकाले. दलितों के शिक्षा के लिए उन्होंने पीपल्स एजुकेशन सोसाइटी की स्थापना की. सन 1947 में संविधान सभा ने स्वतंत्र भारत का संविधान लिखने के लिए ड्राफ्टिंग कमेटी बनाई. उसमें भारत के केंद्रीय कायदा मंत्री डॉक्टर बाबा साहब आंबेडकर को अध्यक्ष चुना गया और उनके अध्यक्ष पद के तहत स्वतंत्र भारत का संविधान बनाया गया. स्वतंत्र भारत में छूत अछूत का खात्मा हुआ. इतना ही नहीं बल्कि छूत अछूत मानना गुनाह ठहराया गया और बाबा साहब के विचारों की जीत हुई. 14 अक्टूबर 1956 में डॉक्टर बाबा साहब आंबेडकर ने बौद्ध धम्म की दीक्षा ली. बाबा साहब ने दलितों के और देश के विकास के लिए काफी संघर्ष किया और अंत में 6 दिसंबर 1956 का वो काला दिन जब समय ने हमारे प्यारे बाबा को उम्र के 65वें साल में हमसे छीन लिया. बंबई में अपने बाबा को अंतिम प्रणाम देने के लिए जनसैलाब उमड़ पड़ा. दलितों के गरीबों के बाबा चल पड़े थे महानिर्वाण की तरफ.
बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि। आज भी भारत के कोने कोने से लोग बंबई में स्थित बाबा की चैत्य भूमि पर बड़े तादाद में आते हैं और उनका स्मरण करके उनको श्रद्धांजलि अर्पण करते हैं। बाबा साहब ने दलितों के लिए जो किया वो किसी भगवान से कम नहीं था। वो हमेशा हमारे दिल में रहेंगे। हमारी और आने वाली अनेक पीढ़ियां बाबा साहब के विचारों को हमेशा जीवित रखेगी, इसमें कोई शक नहीं। आपल्या महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या कला विज्ञान व महाविद्यालय मनमाडच्या वतीने आज आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने एकत्रित जमलेलो आहोत। खरं तर आपल्या देशाला स्वातंत्र्यपूर्व काळात जी काही दिशा द्यायची होती त्या दिशा देण्यामध्ये अनेक महापुरुषांचं योगदान लाभलेलं आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्यात मोठी माणसं निर्माण केली, त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक होते। मित्र, आपल्याला माहिती आहे की त्यांचे वडील सैन्यात तेव्हा पदावर होते मध्य प्रदेशमध्ये। त्यांचं शिक्षण एलिफन्स्टन हायस्कूल मध्ये 1897 मध्ये सुरू केल्यानंतर 1906 मध्ये त्यांचं लग्न झालं आणि त्या रमाबाई, तेव्हा त्या वर्षी माझ्या त्या डॉक्टर साहेबांचं वय होतं 15 वर्ष। त्यानंतर त्यांनी 1912 मध्ये बॉम्बे युनिव्हर्सिटी मधनं इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्स मधनं ग्रॅज्युएशन डिग्री केल्यानंतर 1913 मध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड बडोदा संस्थांच्या वतीने त्यांना जी काही स्कॉलरशिप मिळाली त्या सहकार्यातून कोलंबिया युनिव्हर्सिटी न्यूयॉर्क मध्ये जाऊन त्यांनी MA सोशियोलॉजी आणि हिस्ट्री आणि अनेक विषयांचा परिपूर्ण अभ्यास घेतला। त्यांच्यात त्यांनी जो ग्रंथ सादर केला होता PG साठी, एन्शियंट इंडियन कॉमर्स, त्यानंतर त्यांनी 1916 मध्ये पुन्हा एक ग्रंथ सादर केला, त्याच्यात एक थेसिस, नॅशनल डिव्हिडंड्स ऑफ इंडिया, हिस्ट्री ऑफ एन एनालिटिकल स्टडी। त्यानंतर पुन्हा आपल्या देशामध्ये येऊन पुन्हा इंग्लंडमध्ये त्यांनी शिक्षणासाठी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये प्रवेश घेतला आणि तिथं त्यांनी डॉक्टरेट ही सन्मान एक डिग्री मिळवली, DSc। हे मला असं वाटतं की 1918 मध्ये सिडनेम कॉलेजमध्ये पुन्हा त्यांनी प्राध्यापक पॉलिटिकल सायन्सच्या विषयाचं काम सुरू केलं। हा शैक्षणिक प्रवास बघता तर डॉक्टर आंबेडकरांचा जी दुर्दम्य इच्छाशक्ती शिक्षणाबद्दलची होती आणि त्यांचं शिक्षण त्या काळी एवढ्या संघर्षातून, गरिबीतून त्यांचा झालेला प्रवास, त्या गरिबीचा कुठलाही विचार न करता डॉक्टर आंबेडकरांचं शिक्षण आम्ही सगळे जर युनिव्हर्सिटी आणि हे सगळं जर ऐकलं आणि वाचलं तर आपल्याला लक्षात येतं की त्यांच्या वडिलांची, कुटुंबियांची डॉक्टर आंबेडकरांना शिकवण्याबद्दलची भूमिका आपल्याला दिसते। आणि आज समाज व्यवस्थेमध्ये सगळ्या सुविधा आमच्यापर्यंत उपस्थित आहेत, सगळ्या उपलब्ध आहेत, तरी आमच्या सगळ्या घटकांमध्ये शिक्षणाबद्दलची ही जी भूमिका आहे, माझ्या मुलाला चांगलं शिक्षण मिळावं, चांगल्या ठिकाणचं शिक्षण मिळावं, जे शिक्षण मिळतं तो चांगल्या पद्धतीने घेतो की नाही, ह्या भूमिका त्या कुटुंबियांच्या आम्ही कुठेतरी विसरत चाललोय का असं मला वाटतं। ज्ञान आणि शिक्षणाशिवाय कुठलाही संघर्षासाठी आम्ही परिपूर्ण होऊ शकत नाही। कुठलाही विकास करायचा असेल, कुठलाही यश मिळवायचं असेल, चांगलं शिक्षण ही काळाची गरज आहे। आणि आपल्याला माहिती आहे की त्यासाठी अनेक आपल्या देशामध्ये अनेक समाज सुधारकांनी शिक्षणासाठी महत्त्व दिलेलं आहे। महात्मा ज्योतिबा फुले असेल किंवा आपल्या संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊसाहेब हिरे असतील, त्यांनी शिक्षणासाठी ही जी काही भूमिका घेतल्या आणि सगळ्या समाज, ग्रामीण, दीनदलित असेल या सगळ्यांपर्यंत शिक्षण कसं मिळेल यासाठी जो प्रयत्न केला
हेतू चांगलं शिक्षण घेऊन चांगला विकास या समाजाचा कसा होईल त्यासाठी जो प्रयत्न केला तो आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमधलं प्रखर देणे आणि त्या कुटुंबांची जी काही दिशा होती त्या काळी ज्यांनी सहकार्य केलं या सगळ्यांकडे ते सगळं श्रेय जातं असं मला वाटतं. मित्र, नंतरचा काळ हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अतिशय संघर्षाचा आणि ज्या गोष्टीसाठी ज्यांनी शिक्षण घेतलं तो सुरू होताना दिसतोय आपल्याला. त्यासाठी त्यांनी 1920 मध्ये मूकनायक एक वीकली वृत्तपत्र सुरू केले. ते शाहू महाराजांच्या सहकार्याने तेव्हा ते वृत्तपत्र सुरू झालेलं दिसत आहे. खरं तर त्यांनी बहिष्कृत भारत 1924 मध्ये सुरू केलेलं आहे. समता नावाचं वृत्तपत्र त्यांनी 1928 मध्ये सुरू केलंय. जनता 1930 मध्ये सुरू केलंय आणि त्यांनी 1956 मध्ये एक बौद्धा रिलेटेड एक नावाचं एक वृत्तपत्र मध्ये सुरू केलेल्या भूमिका दिसतात. हेतू दिसतोय काय की समाजाला जर एकत्रित करायचं असेल आणि देशाला एकत्रित करायचं असेल तर ह्या वृत्तपत्र माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे त्यांचे विचार त्या वृत्तपत्रामधून लोकांपर्यंत पोहोचत गेले आणि हे जे काही शिक्षण घेतलं त्याचा आपल्या सगळ्या समाजाला कसा फायदा होईल त्यासाठी ह्या अनेक बाबीमधनं त्यांचं ह्या वृत्तपत्रामधलं त्यांचं लेखन त्यांचं लेखक तिथं त्यांनी दाखवलेलं आहे. 11 ते 12 पुस्तकं आंबेडकरांनी लिहिलेत. पण मित्रांनो, त्या काळची स्थिती आम्ही जेव्हा विचार करतो आम्ही फक्त विचार करू शकतो, आम्ही अनुभवू नाही शकत. त्या काळच्या स्थितीमध्ये अशा व्यक्तिमत्वाला जो संघर्ष करावा लागता गरिबीतून येऊन आणि ह्या सगळ्या हा जो त्यांचे एक घोलमेल होत असेल ही संघर्षाची आपण विचार करू शकत नाही. आपल्याला माहिती आहे की त्यांनी 25 डिसेंबर 1927 मध्ये मनुस्मृती जाळली. जे काही भारताला साधारणतः स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये एक असं गृहीत धरलं जात होतं की यानुसार हे शासन चालेल, तर त्याच्यामधली जी काही तत्वप्रणाली होती ती खरोखर चुकीची होती. त्यामुळे आजही 25 डिसेंबर 1927 हा दिवस त्या पद्धतीने आपण वेगळ्या स्तरावर साजरा करण्यात येतो. आपल्याला माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीजी विचार आणि त्यांच्या विचारामध्ये साम्य नव्हतं आणि काही बाबी गांधीजींचा आपल्याला माहित आहे की गोरगरिबांसाठी त्यांचा विचार खूप प्रगल्भ होता. हरिजन नावाने ते संबोधत होते, पण आंबेडकरांचे विचार त्याही पेक्षा वेगळे होते. आणि ह्या विचारांना चालना देताना आपल्याला माहिती आहे पुना करार अतिशय 25 सप्टेंबर 1932 मध्ये गांधीजींच्या वतीने मदन मोहन मालवीय यांनी आणि डॉक्टर आंबेडकरांनी त्या पुना करारावर पुन्हा पॅक्टला आम्ही जे म्हणतोय त्याच्यावर सह्या केलेल्या आहेत. ह्या सगळ्या ज्या भूमिका दिसत आहे स्वातंत्र्यपूर्व काळातल्या ज्या भूमिका दिसत आहे त्यासाठी त्यांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला 1935 मध्ये. त्याच्या अगोदर 1935 मध्ये खरं तर ते गव्हर्नमेंट लॉ कॉलेज जे मुंबईला आहे त्याचे प्रिन्सिपल म्हणून अपॉइंट झाले होते आणि 1936 मध्ये त्यांनी इंडिपेंडंट लेबर पार्टी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला आणि त्या पक्षाच्या वतीने निवडणुकीमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे. ते इलेक्टेड बॉम्बे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली 1937 ला निवडून आले आणि MLA जी रिप्रेझेंटेशन करताना पण ह्याच्या स्वतंत्र मजूर पक्ष आपण मनमाडमधनं बोलतोय, मनमाडमध्ये पण एक ऐतिहासिक भूमिका घडलेली आहे. स्वतंत्र मजूर पक्षाचं दलित वर्ग कर्मचारी परिषद 12 आणि 13 फेब्रुवारी 1938 ला मनमाडमध्ये त्यांनी आयोजित केलेले होते. त्यामुळे ऐतिहासिक दृष्ट्या मनमाड सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक कर्मस्थान आहे. त्यांनी जे काही दिशा दिलेली आहे सगळ्या समाज व्यवस्थेला सुधारण्यासाठी ही योगदान आम्ही विसरता कामा नये. त्यांची जी पुस्तकं जी लिहिलेली त्याच्यावर आपण थोडा बघूया, कारण आम्ही वाचत नाही. आजच्या पिढीला आम्ही दिशा द्यायचा असेल तर हे विचार तिथपर्यंत पोहोचवणं आणि हे जे काही आम्ही जयंती पुण्यतिथी उपक्रम करतो हा हेतू सुद्धा त्यांच्या महापुरुषांचे विचार समाजातल्या विद्यार्थ्यांच्या सगळ्या घटकांपर्यंत पोहोचवणं आणि एक चांगला समाज निर्मित कसा होईल, देशाचा एक समृद्ध देश कसा विकसित होईल
त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणं गरजेचं असतं. त्यांनी पहिलं 15 मे 1936 ला पुस्तक जे काही ॲनिहिलेशन ऑफ द कास्ट हे पुस्तक प्रकाशित केलेलं होतं. मला असं वाटतं एल्वेज कॉलेजच्या ग्रंथालयात हे पुस्तक आहे आणि मी ते बघितलं होतं आणि त्या पुस्तकामध्ये त्या अनेक बाबींवर त्यांनी जे काही एकत्रित व्याख्यान दिलेले आहेत त्या वाचण्यासारख्या गोष्टी आहेत. दुसरं पुस्तक मला असं हू वेअर द शूद्रास. नंतर त्या अनेक पुस्तकांमधले काही पुस्तकांचा मी उल्लेख करतो. वेटिंग फॉर द व्हिसा हे पुस्तक त्यांनी 6 प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही खेदजनक दुःखजनक आलेले आहेत त्याच्यावर त्यांनी हे लिहिलेलं आहे, वेटिंग फॉर अ व्हिसा. आणि त्या पुस्तकामधनं त्यांना किती संघर्ष करावा लागेल, त्यांना किती संघर्ष करावा लागला अनेक गोष्टीसाठी ते आपल्याला लक्षात येत आहे. आपल्याला माहिती आहे की 15 ऑगस्ट 1947 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे पहिले लॉ आणि जस्टिस मिनिस्टर म्हणून काम सुरू केलं. त्याच्या अगोदर त्यांनी घटना समितीच्या मसुदा समितीच्या अध्यक्ष आणि जे संविधान आम्ही बघतोय आज सगळा देश त्या संविधानाच्या अनुषंगाने चालतोय, त्या संविधानाचे निर्माते हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. त्याच्यामध्ये अनेक समित्या होत्या, त्यापैकी मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्यासाठी त्यांनी जे कष्ट घेतले, जवळजवळ 60 देशांच्या घटनांचा अभ्यास केला. त्याच्यावरून आज भारतीय राज्यघटना ही अतिशय उच्च दर्जाची आणि भारतीय लोकशाहीला आज जी पूरक जे काही वातावरण आहे, समता, बंधुता, सर्व धर्म समभाव ही जी काही फंडामेंटल राईट्स त्यांनी त्यामध्ये आणलीत आणि त्याच्यामुळे आज देशामध्ये सगळ्यांना समान हक्क आम्ही जो म्हणतो तो मिळतो आहे. सगळ्यांना सगळ्या स्वरूपाचे समान न्याय, समान कायदा, समान पद्धतीने वागणूक मिळते आहे. त्याच्यामध्ये खरं तर तिथेही त्यांचा संघर्ष सुरू होताना दिसतंय. संविधानाचं आर्टिकल 44 मध्ये जेव्हा युनिफॉर्म सिव्हिल कोडची संकल्पना येते, जेव्हा हिंदू कोड बिल तिथं आणण्यात येतं तेव्हा त्यांनी स्पष्ट विरोध केलेला आहे. त्याच्यात युनिफॉर्म सिव्हिल एक समानता, सगळीकडे समान भूमिका असाव्या हेतूने त्याला विरोध करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी राजीनामा त्या मंत्रिपदाचा दिलेला आपल्याला दिसतंय. म्हणजे संघर्ष करण्याची जी काही टोकाची भूमिका आहे, ज्या गोष्टी तत्वज्ञानात पटल्या नाही त्यावेळेस डॉक्टरांचा एक संघर्ष दिसतोय. आपल्याला माहिती आहे आपल्या संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊसाहेब हिरेंनी सुद्धा संयुक्त महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये जिथं जिथं त्यांचा रोष पत्करला आहे त्यावेळेस त्यांनी पदांचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे ही जी काही समाजसुधारक या देशामध्ये होऊन गेली, त्यांचे विचार ही स्पष्ट होते आणि विचार हे शिक्षणाने प्रगल्भ होता आणि शिक्षण त्यासाठी फार गरजेचं असतं. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांना मिळालं आणि हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे. आपल्याला माहिती आहे की त्यानंतरच्या काळामध्ये त्यांनी दुसरी जी पत्नी होती त्यांच्याशी विवाह केला. शारदा कबीर नाव होतं, त्यांनी नंतर सविता नाव जे आपल्याला दिसतंय त्यांचं. मित्रांनो, त्यांनी बुद्ध धर्म 1956 मध्ये पुन्हा जे येवल्यामध्ये त्यांनी जे भूमिका घेतली होती तेव्हा त्या येवल्याची काही सभा आयोजित होती, त्याच्यातलं वाक्य आपल्याला सगळ्यांना माहित आहे. भारतीय बौद्ध महासभांचं आयोजन त्यांनी केलं आणि नंतर त्या काळामध्ये 1956 मध्ये त्यांनी एक पुस्तकही लिहिलं होतं, बुद्ध धर्म, बुद्ध आणि धम्म. तर ते नंतर त्यांच्या महापरिनिर्वाण नंतर ते प्रकाशित झालेलं दिसतंय. आणि हा जो काळ आहे तो 14 ऑक्टोबर 1956 ला त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. दीक्षाभूमी नागपूर आज जो काही सगळ्यासाठी एक प्रसिद्ध क्षेत्र मी बघतोय ते 14 ऑक्टोबर 1956 मध्ये त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारून त्या धर्माचे तत्व चा विचार आणि प्रचार करण्याच्या भूमिकेतून काम सुरू केलं. आणि आजचा दिवस हा 6 डिसेंबर आम्ही जो आज त्यांचा स्मृती दिन साजरा करत आहोत, हा 6 डिसेंबर 1956 मध्ये ह्या महामानव अमर झाले. आणि जी चैत्यभूमी दादर इथं आंबेडकरांचं आज अमर स्मृती ठिकाण आहे, त्या ठिकाणी आज जे आम्ही अभिवादन करतो त्या भूमीला खूप महत्व आहे. कारण तो एक विचार आहे आणि तो विचार साधा नव्हता, संघर्षाचा होता. आणि त्या विचाराने, त्या व्यक्तिमत्वाच्या ज्ञानाने आज आपला देश कायद्याने, समानतेने, समतेने
या सगळ्या तत्वांचा जो चालत आहे त्याचे जी मध्ये ज्यांचं मोलाचं योगदान आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 1990 मध्ये भारत सरकारचा जो सर्वोच्च पुरस्कार असतो भारतरत्न पुरस्कार मरणोत्तर सन्मानित करण्यात आला आणि त्यांच्या तो कामाचा, त्यांच्या कष्टाचा, त्यांच्या संघर्षाचा विजय असं मी समजतो. आणि आज आपल्या देशामध्ये आज आम्ही सुखाने, समाधानाने आणि सगळ्यांना समानतेने जे वागणूक मिळते याचं श्रेय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं. त्यांच्या स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो आणि ह्या कार्यक्रमामध्ये जे जे सहभागी झाले त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. पुढील कार्यक्रम परदेशी सरांकडे सोपवतो. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. सरांनी आपल्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य जगदाळे सरांनी आपल्याला खरोखरच खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत ते विचार आपल्याला आत्मसात करायचे. त्यांचे विचार हे आपल्यासाठी आपल्या भारताच्या जडणघडणीसाठी फार महत्वाचे आहेत. त्या विचारांना आपल्याला सर्वांना आत्मसात करायचे. सरांनी आपल्याला बहुमोल असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी सरांचं आभारी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार होते ते होते शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नेहमी वाटायचं की भिक्षेने गुलामी मिळते, स्वातंत्र्य मिळत नाही. आणि ह्याच विचारांनी त्यांनी संघर्ष केला आणि या देशाला घडवण्याचा प्रयत्न केला. त्यांचे नेहमी ते म्हणायचे रिलिजन इज मिनंट फॉर मॅन बट मॅन इज नॉट मिनंट फॉर रिलिजन्स. ह्या विचारांच्या ही विचारश्रेणी त्यांच्यामध्ये होती आणि त्या विचारांनी ते जगले. आज आपण खऱ्या अर्थाने या महामानवांना जर आपल्याला अभिवादन करायचं असेल तर त्यांच्या विचारांनी आपल्याला जगावं लागेल, तरच आपण या महामानवाला खऱ्या अर्थाने त्यांना अभिवादन केलं असं आपण समजूया. जास्त वेळ न घेता पेडेकर मॅडमांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या प्राचार्य सरांच्या सहमतीने आजच्या कार्यक्रमाचा समारोप. धन्यवाद पेडेकर. सर. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय अंतर्गत आज आपण 6 डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने आपण इथे जमलेलो आहोत. आजच्या कार्यक्रमामध्ये अतिशय दुर्मिळ असे व्हिडिओ आज आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दाखवण्यात आले. विद्यार्थ्यांना नक्कीच त्यामधून खूप सारं शिकायला मिळणार आहे. त्यानंतर आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर BS जगदाळे सर यांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल त्यांच्या संपूर्ण राजकीय, शैक्षणिक, सामाजिक कार्यावर जो काही प्रकाश टाकलेला आहे त्यातून विद्यार्थ्यांना नक्कीच जे त्यांनी कधी ऐकलेलं नसेल असं काही गोष्टी त्यांना ऐकण्यास नक्कीच मिळालेल्या असतील याची मला खात्री आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर BS जगदाळे सर यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान भूषविले व मनोगत व्यक्त केले त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर PG आंबेडकर सर यांचेही आभार मानते. आपल्या महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री समाधान केदारे सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य बोडके मॅडम, वरिष्ठ महाविद्यालयाचे सुपरवायझर डॉक्टर BS वेसले सर, पण सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थीनींचेही मी मनपूर्वक आभार मानते की त्यांनी आज वेळ काढून या कार्यक्रमामध्ये त्यांची उपस्थिती दर्शवली. आणि संयोजकांच्या वतीने हा कार्यक्रम इथे आपण समाप्त करत आहोत असे मी जाहीर करते. धन्यवाद सर.